मित्रांनो, या जगात प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जिथे माणसाकडे ना मार्ग उरतो, ना आधार उरतो आणि ना उत्तरं मिळतात. त्या क्षणी माणूस देवाकडे पाहतो, पण देव फक्त पाहतच नाही तर तो परीक्षा घेतो. आजचा हा अनुभव कोणत्याही पुस्तकात लिहिलेला नाही, हा कोणत्याही कथाकाराने रचलेला नाही, तर हा प्रत्यक्ष एका स्वामींच्या भक्ताला आलेला अनुभव आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचं मन नक्कीच स्वामींच्या चरणी झुकेल आणि कदाचित तुम्हालाही स्वामी सेवा करायला भाग पाडेल. ही सत्य घटना घडली आहे पुण्यात राहणाऱ्या गणेश पाटील यांच्यासोबत. गणेशचं वय अवघं 30 वर्ष. एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. मासिक पगार 30 ते 40 हजार. घरात आई, वडील, बहीण, भाऊ त्यांचं शिक्षण चालू होतं. वडील निवृत्त, आई गृहिणी. घर चालवणारा एकटाच गणेश. सगळं काही सुरळीत चालू होतं. आयुष्य शांत होतं. भविष्य सुरक्षित वाटत होतं. पण देव जेव्हा माणसाची परीक्षा घ्यायचं ठरवतो तेव्हा तो एका दिवसातच सगळं बदलतो. इथूनच गणेशच्या आयुष्यात सुरुवात होते संकटांची. एके दिवशी गणेशच्या ऑफिसमधून फोन येतो आणि गणेशला सांगितलं जातं की गणेश, सध्या कंपनी तोट्यात आहे. तुम्हाला काही दिवसांचा ब्रेक दिला जातोय. उद्यापासून येऊ नका. गणेशने विचारलं, ब्रेक? ब्रेक पण नक्की किती दिवसांचा? उत्तर मिळालं, 1 ते 2 महिने. पगार सुरू राहील की नाही हे पण नक्की नाहीये. गणेश घरी आला, पण घरच्यांना सत्य सांगण्याची त्याची हिंमत झाली नाही. कंपनीत थोडा ब्रेक आहे, पण पगार येणार आहे असं खोटं त्याने घरच्यांना सांगितलं. घरच्यांना टेन्शन नको म्हणून त्यांनी स्वतःची सेव्हिंग वापरून दर महिन्याला घरखर्च दिला. 1 महिना, 2 महिने, 3 महिने आणि असे 6 महिने निघून गेले. सेव्हिंग संपली. खिशात शेवटचे 200 रुपये. डोळ्यांसमोर अंधार. आता काय करायचं हा प्रश्न मनात घुमत होता. त्याने ठरवले, आज कंपनीत जाऊन थेट विचारायचं. कंपनीत गेल्यावर साहेब म्हणाले, गणेश, आता इथे तुझी गरज नाहीये, तू दुसरीकडे नोकरी शोध. त्या एका वाक्याने गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यात पाणी, मनात भीती आणि तो पायीच घरी निघाला. रस्त्यात एक मित्र भेटला. मित्राने सगळं ऐकलं. तो म्हणाला, आता लगेच जॉब मिळणं तर कठीण आहे. चल माझ्यासोबत, स्वामींच्या केंद्रात ये. गणेश पहिल्यांदा स्वामींच्या केंद्रात गेला. स्वामी समर्थांचं दर्शन झालं. गणेशने त्याच्या मित्राला विचारलं, तू रोज इथे येतोस का? मित्र म्हणाला, मी आज जे काही आहे ते स्वामींमुळे आहे. सेवा कर, सगळं नीट होईल. गणेश म्हणाला, सेवा? सेवा म्हणजे नक्की काय? मित्र म्हणाला, फक्त माळ घे, स्वामींच्या फोटोसमोर बसून जप कर, श्री स्वामी समर्थ असा. गणेशकडे काहीच नव्हते. शेवटचे 200 रुपये. त्यातून त्याने स्वामींचा फोटो आणि माळ घेतली. त्याने सेवेला सुरुवात केली. घरी येऊन देवघरात स्वामींची स्थापना केली. सकाळी 5 वाजता 11 माळ आणि संध्याकाळी 6 वाजता 11 माळ. गणेशचं मन हे हळूहळू शांत होऊ लागलं आणि पुढे घडला तो स्वामींचा चमत्कार. फक्त 5 ते 6 दिवसातच गणेशला कंपनीतून फोन आला, उद्या जॉईन करा, आणि हातात दिला 60,000चा चेक, 6 महिन्यांचा पगार. त्याच क्षणी गणेश धस्ताव्यस्त झाला. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना. गणेश घरी येताच सर्वात आधी स्वामींच्या फोटोसमोर बसून तो रडला आणि म्हणाला, स्वामी, तुमचे लाख लाख उपकार. स्वामी, तुमचं धन्यवाद. आणि त्या दिवसापासूनच आज तो आणि त्याचा परिवार नित्यनेमानं स्वामी सेवा करतात.
या कथेतून स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, संकट ही शिक्षा नसते, ती दीक्षा असते. देव उशीर करतो पण नकार देत नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग उघडतो. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवणाऱ्याला मी कधीही निराश करत नाही. सेवा करा, मी पाहतो. स्वामी भक्त हो, जर आज तुम्ही अडचणीत असाल तर हा अनुभव लक्षात ठेवा. स्वामी समर्थ आजही चमत्कार करतात, फक्त विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना हेच सांगत आलेत की घाबरू नकोस, मी आहे. तुझ्या आयुष्यात संकट आलं, अडचणी आल्या तरी घाबरायचं कारण नाही. तू एकटा नाहीस, मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. महाराज म्हणतात, श्रद्धा ठेव पण आळस नको. माझ्यावर विश्वास ठेव पण हाताला काम दे. मी प्रयत्न करणाऱ्यालाच मदत करतो आणि उशीर म्हणजे नकार नाही. मी तुला थांबवतो कारण योग्य वेळ येत आहे. माझी कृपा नेहमी वेळेवरच पोहोचते. महाराज पुढे म्हणतात, तक्रार कमी कर, स्मरण जास्त कर. दुःख बोलण्यात नाही, माझं नाव घेण्यात कमी होतं. संकट ही शिक्षा नाही, परीक्षा आहे. मी तुला तोडायला नाही तर घडवायला संकट देतो. सेवा कर, अपेक्षा सोड. तू मला काही मागू नकोस, फक्त मला आठव. अहंकार सोड, नम्रता धर. जो झुकतो त्यालाच मी उचलतो. महाराज पुढे सांगतात की वेळ वाया घालवू नकोस. आजचा दिवस माझी देणगी आहे, तो चांगल्या कर्मासाठी वापर. विश्वास ठेवणाऱ्याला मी कधी सोडत नाही. सगळे दूर गेले तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. शेवटचा मार्ग नाही, पहिला आधार बन. माझ्याकडे ये. जेव्हा सगळं ठीक आहे तेव्हा मी संकट येऊ देत नाही. स्वामी समर्थ महाराज भक्तांना नेहमी एकच गोष्ट सांगतात, तू मला विसरू नकोस, मी तुला कधीच विसरणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमची श्रद्धा आणि प्रेमामुळेच आम्हाला अधिक प्रेरणा मिळते आणि आम्ही आणखी अशा हृदयस्पर्शी कथा तुमच्यासाठी आणत राहू. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.